शेवटी हा पक्षाचा निर्णय असतो। भारतीय जनता पक्षामध्ये तर आमचं केंद्रीय नेतृत्व हे योग्य पद्धतीने मंत्रिमंडळाबद्दल निर्णय घेत असतं, पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अधिकार त्यांच्या पक्षप्रमुखांना आहे। एकनाथजीच्या मंत्रिमंडळाबद्दल ते निर्णय करतात, त्यांचे कोण मंत्री असावे, अजितदादाचे कोण मंत्री असावे, त्यांच्या पक्षाची शिफारस असतं। शेवटी मुख्यमंत्र्यांचे अधिकार असतात की मुख्यमंत्री त्या ठिकाणी शपथविधीला त्यांच्या पक्षाचे जे काही शिफारशी असतील त्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधी करता त्या ठिकाणी त्यांना शपथ दिली असतं। पण खरा तर काही नाराजीची गोष्ट नाही आहे। काही काळापुरतं थोडं थांबावं लागतं, अजून पुढे जावं लागतं, थांबावं लागतं, पुढे जावं लागतं। त्यामुळे छगन भुजबळ साहेब समजून घेतील आणि सुधीर भाऊंनी समजून घेतलाय, कारण शेवटी पक्षामध्ये निर्णय होत असतात, त्या निर्णयाला मान्य करावं लागतं आणि पुढे जावं लागतं। माझं नाव हटवलं गेलं याची कल्पना सुद्धा मला दिली गेली नाही। आधी म्हटलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये माझं नाव असेल। सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहे, राज्याचे माजी अध्यक्ष आहेत, पक्षाचे प्रमुख नेते आहेत। सुधीर भाऊंनी संपूर्ण आयुष्य पक्षाकरता दिला आहे आणि सुधीर भाऊंनी त्या ठिकाणी खूप संघटनेमध्ये काम केलं आहे। पण सध्या त्या ठिकाणी अजून काही मोठी जबाबदारी किंवा त्यांच्यावर काही जबाबदारी येत असेल, शेवटी केंद्रीय नेतृत्वाने जो काही पक्ष म्हणून निर्णय केला असेल तो उत्तम कार्याकरता केला असतो। शेवटी पक्ष हा प्रत्येक व्यक्तीचा योग्य निर्णय करतो।